नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण उपवास स्पेशल खमंग बनवणार आहोत। खूप सॉफ्ट असे हे खमंग बनतात, त्याचबरोबर खूप टेस्टीही लागतात। व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। आता मी इथे 1 कप भगर घेतलेली आहे, ती एका भांड्यात टाकून घेणार आहे। त्यासोबत आपल्याला इथे अर्धा कप साबुदाणे घ्यायचे आहेत, तेही त्या भांड्यात टाकून घ्यायचे आहेत। आता यांना आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। पाहू शकता मी इथे धुवून घेतलेले आहेत। आता यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी किती टाकायचं आहे तर साबुदाणे आणि भगर बुडेल एवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि 5 ते 6 तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे। ही सगळी प्रोसेस आपल्याला उपवासाच्या आदल्या दिवशीच करायची आहे, म्हणजे यात आपल्याला इनो किंवा सोडा वापरायची गरज पडणार नाही। पाहू शकता जवळपास 6 तास झालेली आहेत। आपले साबुदाणे आणि भगर छान अशी भिजली गेलेली आहे, त्यातलं पाणी सगळं आटलेलं आहे। आता आपल्याला याला एका मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायचं आहे। जेवढं मावेल तेवढंच आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे दही घालून घ्यायचे आहे। दही घातल्यामुळे खमंगला खूप छान टेस्ट येते। पाहू शकता छान असं बारीक पीठ आपलं तयार झालेलं आहे। आता याला आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे। राहिलेले साबुदाणे आणि भगर आपल्याला परत बारीक करून घ्यायचे आहेत। सगळं मिश्रण हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि 5 ते 6 तास फर्मेंटेशनसाठी ठेवायचं आहे। तुम्ही रात्रभर पण ठेवू शकता। पाहू शकता किती छान असं फर्मेंटेशन झालेलं आहे। यात सोडा किंवा इनो टाकायची आता गरज नाही। आता मी यात चवीपुरता मीठ घालून घेणार आहे आणि याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता मी इथे खमंगच्या डिश घेतलेल्या आहेत आणि त्यांना तेल लावून घेतलेलं आहे। तुमच्याकडे नसेल तर वरण भाताच्या डब्यामध्ये तुम्ही करू शकता। आता मी इथे एका कढईमध्ये पाणी घेतलंय, त्यावर एक स्टँड ठेवून घेतलेला आहे। आता याला झाकून आपण उकळी येऊ देणार आहोत। आता इकडे आपलं बॅटर तयार आहे। आता आपण या डिशमध्ये ही बॅटर टाकून घेणार आहोत। त्याला 2-1 वेळेस आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे। पाहू शकता तिकडे पाणीही आपलं गरम झालेलं आहे। आता त्यावर आपल्याला ही डिश ठेवून द्यायची आहे आणि वरून आपल्याला एक डिश झाकून घ्यायची आहे आणि मध्यम आचेवर याला 10 ते 15 मिनिटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। आता हे खमंग जोपर्यंत वाफत आहेत तोपर्यंत आपण याचा तडका बनवून घेणार आहोत। तर मी एका तडका पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं जिरं घालून घेतलेलं आहे। आता इथे मी बारीक कट करून घेतलेल्या मिरच्या घालून घेणार आहे। तुम्हाला जर लांब मिरच्या आवडत असतील तर तुम्ही तशाही टाकू शकतात। थोडंसं मीठ घालून घेणार आहे। लक्षात ठेवा आपण खमंगमध्ये मीठ घातलेलं आहे, त्यामुळे इथे थोडंसंच मीठ आपल्याला घालायचं आहे। उपवासाला तुमच्या याच्यात कढीपत्ता किंवा कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही तडक्यामध्ये तेही घालू शकतात। आता याला छान असं कुरकुरीत आपण होऊ देणार आहोत। इकडे आपले खमंगही छान अशी वाफलेली आहेत। आपण आता खोलून पाहणार आहोत। तर तुम्ही इथे पाहू शकता आपले खमंग छान असे वाफलेले आहेत। आता ही डिश आपण यातनं काढून घेणार आहोत आणि याला 10 ते 15 मिनिटं गार होऊ देणार आहोत। तर इथे हे सगळं गार झालेलं आहे। आता आपण याला कट करून घेणार आहोत। तुम्हाला ज्या आकारात हे पीसेस कट करायचे असतील तसे तुम्ही कट करू शकता। अशा पद्धतीने आपण सगळे खमंग कट करून घेतलेली आहेत। आता यावर आपण बनवून घेतलेला तडका टाकून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता खूप छान अशी सॉफ्ट आपले खमंग तयार झालेली आहेत। आता मी एक खमंग काढून दाखवणार आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता किती छान अशी जाडी याला आलेली आहे आणि हे खायलाही तेवढंच टेस्टी लागतं। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा। थँक्यू।